नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? असायलाच हवे. तर बघा, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एक निवडणुकीची रणधुमाळी रंगताना आपल्याला दिसते. तसेच आपल्या आजूबाजूचे जे लोक आहे ते दिवस रात्र निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या चर्चांमध्ये दंग झालेले आपल्याला दिसतात. तर अशा वेळेस आपल्याला जर त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचे असेल किंवा आपल्याला त्यामध्ये जर आपले काही मत मांडायचे असेल तर आपल्याला काही माहिती असणे आवश्यक असते. म्हणजे जसे की आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जे निवडणूक आहे त्या कधी होणार आहे, त्यामध्ये अर्ज सादर कधी करायचा, त्यानंतर अर्ज मागे घेण्याचा दिनांक काय, निवडणुकीचा दिनांक काय आणि निकाल कोणत्या दिवशी लागेल, ही सर्वसाधारण माहिती. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि पंचायत समितीच्या कोणत्या पंचायत समितींच्या जे पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे आणि कोणत्या नंतर राहणार आहे, ही माहिती आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असायला हवी. तर बघा, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला सर्व निवडणुकीबद्दल म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या निवडणुका आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर बघा मंडळी, ज्या दिवशी महानगरपालिकांचा निकाल लागेल त्या दिवसापासूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे बघा, आपण आता यामध्ये विविध तारखा, त्या तारखेला काय होईल आणि केव्हापर्यंत आपल्याला अर्ज करू शकतो, केव्हापर्यंत उमेदवार अर्ज मागं घेऊ शकतो, मतदान किती तारखेला होईल आणि त्याचा निकाल केव्हा लागेल याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघा, 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी होईल. त्यानंतर 16 जानेवारीलाच उमेदवारांना अर्ज करण्याची सुरुवात होईल. त्यानंतर 21 तारखेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात आणि 21 जानेवारीनंतर 22 जानेवारी रोजी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे त्या अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत जर कोणाला अर्ज मागे घ्यायचा असेल तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर बघा, 5 फेब्रुवारी रोजी आणि 27 जानेवारीलाच अंतिम यादी आणि चिन्ह वाटप आपल्याला दिसून येणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी बघा, मतदान सकाळी 7:30 वाजेपासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. म्हणजे ज्या 12 जिल्हा परिषद आणि 158 पंचायत समितीमध्ये जे मतदान होणार आहे ते 7:30 पासून 5 फेब्रुवारी 7:30 ते 5:30 पर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. आणि मतमोजणी जी होणार आहे ती 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. म्हणजे सर्व निकाल आपल्याला 7 फेब्रुवारी रोजी हाती येतील. तर बघा, 12 जिल्हा परिषदांसाठी ज्या निवडणुका होणार आहे त्या आणि 125 पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका होणार आहे त्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर बघा, आता किती जागा लढतीमध्ये आहे. जिल्हा परिषद 12 आहे, त्यामध्ये जागांचे वितरण कसे असेल तर बघा, एकूण जागा 731 आहे. त्यामध्ये महिलांसाठी 369, अनुसूचित जातींसाठी 83 आणि अनुसूचित जमातीसाठी 24. नागरिक मागासवर्ग जो प्रवर्ग आहे, नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे त्यासाठी 191 अशा जागा विभागल्या गेलेल्या आहे. म्हणजे एकूण 739 जागांसाठी मतदान आपल्याला निवडणूक जी आहे ती बघण्यास मिळणार आहेत. त्यानंतर बघा, 125 पंचायत समिती आहे, त्यांमध्ये बघा एकूण जागा किती आहेत तर 1462 जागा आहेत. महिलांसाठी 731, अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 342 जागा आपल्याला दिसून येणार आहेत. तर बघा, 12 जिल्ह्यामध्ये 12 जिल्हा परिषदाच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे त्या आपल्याला दुसऱ्या पट्ट्यामध्ये दिसून येणार आहेत. तर बघा, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणूक, तसेच पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या निवडणुका आपल्याला दिसून येणार आहेत. आणि तसेच छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर म्हणजे जे रोमांचक ज्या ठिकाणी लढती होतात त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर एकूण मतदान केंद्र यामध्ये 25,482 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यानंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यामध्ये निवडणूक होणार नाही. यांच्या ज्या निवडणुका आहे त्या आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये बघायला मिळणार आहे.
यामध्ये बघा आधी नगर परिषद, नंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणूक होत असताना विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मात्र एकाही ठिकाणी निवडणूक होणार नाही. तेथील सर्व जिल्हा परिषद आरक्षण 50% अधिक असल्याने तेथे निवडणुकांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशी अपडेट ह्या जिल्ह्यांबद्दल दिलेली आहे. तर बघा आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की उर्वरित 22 जिल्हा परिषदांची काय. तर बघा एकूण 34 जिल्हा परिषदांपैकी 22 जिल्हा परिषद संदर्भात 21 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यात न्यायालय काही निर्देश देते त्यावर तेथील निवडणुकींचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामध्ये बघा आता लोकमतने मंगळवारच्या अंकामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख प्रसिद्ध केली होती. ज्यापूर्वी म्हणजेच साधारणतः 5 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याची तयारी आयोगाने असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. तर बघा जो 21 जानेवारी रोजी जो निर्णय येईल म्हणजे उर्वरित ज्या 22 जिल्हा परिषदांसाठी 50% आरक्षणाची जी अट आहे त्यानुसार 21 जानेवारी रोजी सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल आणि त्यानंतर त्या बाबतीत काय आहे त्या निवडणुका केव्हा होतील त्यांच्या संबंधित दिनांक आपल्या हाती येतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.